आली पोटाला कळ आली हो माय डेंगा काहीतरी कर रे बापा डॉक्टर साहेब कुठे गेले म्हणा लवकर ले पोटाला कळ आली लगे जोरात काय काय पोटाला कळाली काय प्रेग्नेंट आहे काय तू रे पोटाला कळायला तो पोटावर येईल दिसते म्हणा काय आहे काय भानगड काय यायची कसं काय आणलं दवाखान्यात डॉक्टर सुना लावे तुम्ही डॉक्टर का कोणी तुम्हाला ओळखायला पाहिजे पेशंट व्हायला पाहिजे मी का भविष्य सांगणार आहे माणूस आहे का काय ओळखू पाहिलं ओळखू यायला अरे त्याला तुम्हाला सांगावं लागतं आधी काय झालं काय नाही त्याच्यानंतर मी अंदाज लावून सांगतो काय झालं असं म्हणून त्याला तुम्ही सांगा त्याला काय त्रास होते पहिले सांगा मला नंतर मी उपचार करतो त्याला बरोबर डॉक्टर काय झाले ना मी मारायला लोक मारता का तुम्ही पाहिलं तुम्हाला ओळखायला मिसेस म्हणता 25 वर्षाचा अनुभव तुम्हाला काय डॉक्टर हो तुम्ही बरं उलटून बोलतो का डॉक्टर साहेबाला ते पण अनुभव 25 वर्षाचा अनुभव मला माझ्याशिवाय पाहणार आलात नाही तर कुठं 5-6 गावाचे पेशंट माझ्याकडे येते तसं येरे डॉक्टर चुना लावी म्हणत नाही मला फॉरेन डिग्री घेऊन येईल मी तसं इथं 25 वर्षापासून तू सांगू राहिला मला शिकवतो का हो डॉक्टर साहेब डेंग्याच्या कानाने लागता त्यांना सगळं पोट बिघडवलं बाहेरचं खाऊ घालून तुम्ही त्याचा उपचार करा ना पहिला झेंड्याचा मग पोरगं पाणी किती गळून गेलंय एका दिवसात रातभर अजून करता केलं तुम्हाला पेशंट पाहा तुम्ही नंतर तिकडे कारण गप्पा मारा तुम्ही पण काय डॉक्टर झाले निश्चित तुम्हाला ओळख येत नाही पेशंट तिकडे माझ्या झेंड्याचे पाबर काय हाल चालले तर हो डॉक्टर सुना लावे पहिले पेशंट पाहा नंतर गप्पा मारा तुम्ही मग पोराला पाहा रातभर हाल चालू आहे पोराचे पोर गळाटून गेलंय मग पोटाला पोट उरलं नाही पोराचं मग तुम्ही हुशाल गप्पा राहिली उपचार सुरुवात करतो मी सांगा काय लक्ष नाही तुमच्या पोराला काय झालं त्याला मला तर चांगला दिसू राहिला तो ढेरेगिरी चांगली वर दिसते म्हणते पासून उघड्या पडला सांगा काय दिसू राहिलं तुम्हाला लक्ष त्याच्यात डॉक्टर तुम्ही कमी हो आणि का डॉक्टर तुम्हाला समजायला पाहिजे ना पेशंट इतकं सिरियस तुम्ही म्हणता काय लक्ष आम्हाला विचारायला आणखी अरे पाहिजे बसा डॉक्टर निश्चित म्हणता डॉक्टर चुना लावे तुम्ही ए डेंगू तू चुपचाप बैस बरं माझ्यात बोल नको नाही तुला मागून इंजेक्शन देईन एखादं उठणारच नाही 2-4 दिवस चूप बैस थोडा बोल नको मला त्याच्या मायापालीच्यावरती मला काय झालं काय नाही तर काय लक्ष दिसू राहिलं त्यानंतर मला उपचार करावं लागेल बरोबर सांगा मारुती पाटील काय झालं काय त्रास झेंड्याला काय त्रास आहे आपल्याला काय त्रास झाला ते सांगा बरोबर झेंड्याची माहिती तुम्ही पण सांगा बरं काय झालं त्याला डॉक्टर साहेब काय सांगू तुम्हाला पोरगं रातभर बाथरूम मध्येच होतं ना 15 मिनिटं बाहेर आलं नाही फक्त रातभर चालूच त्याचं आराम करून चालूच आहे म्हणजे पोटाला लगे काहीच पचून नाही राहिलं त्याला खाल्लं की पलटच हो राहिलं त्याला उलटी बिलटी बी त्याला पण खाली धार लागेल त्याला म्हणजे काय झालं पहा बरं तुम्ही एकदा त्यांना काहीतरी खाल्लं वाटतं बाहेर डेंग्यासोबत समस्या कुठे खाल्ली मध्ये त्याला पहा बरं एकदा काय खाल्लं तर त्याला उपचार लवकर बंद करावं लगे पोटच राहिलं पाहिजे असं काहीतरी उपचार देतात लगे एकदाचा डॉक्टर साहेब खरंच ना पोराला म्हणजे ढेरी बांध तिची किती कमी झाली तर मला पण रातभर झोप नाही लागली त्याच्यामुळं आहे की नाही लय जीव मावत येत बरं का 100-200 रुपये शिल्लक लागू द्या पण चांगला उपचार करा बरं का त्याला 100-200 काय 1000 रुपये शिल्लक लागू दे तुम्ही काही मला जात नाही देत आहे की नाही उपचार चांगला करतो मी काय तुम्ही पार्वती पाटील मला काय पैशावाली माणसं तुम्ही तसं काय तुमच्या खिच्याकडे पण आता उपचार करतो मी आता तुम्ही सरळ मोकळा खिचा सोडा म्हणजे मला उपचार चांगलंच करणार ना आहे की नाही तर काय लोक पैसे देत नाही राव आता तुम्ही चांगले गिराईक भेटले मला आज पेशंट भेटते मला पण उधारीवाले भेटते म्हणजे आज उपचार केला की 1-2 महिने पैसे देतात मग लोक आहे की नाही टप्प्याटप्प्याने देतात लोक आता तुम्ही कसं एकदम कॅश लगे आहे की नाही म्हणजे कसं तसं वाजवी उपचार करतो मला मी म्हणून लोक माझ्याकडे येते तुमचं काय तुम्हाला काही पैसे अडचण नाही आता नक्कीच भेटणार मला पैसे त्याच्यामुळे कसं मला पण आनंद झाला असे पेशंट आले मला फक्त कसं मग घर चाललं ना मला लेकर बाळ आहे की नाही आता काय येते पेशंट उधारवाडीचे येते राव ते पण आले ताप खोकलामध्ये आता हे असं सिरियस वाटतं मग कसं आहे मग पण खिसा तर आता भरून जाईन आज आहे की नाही म्हणजे घरी कसं घर पण चांगलं चालतं ना तुमच्यासारखे पेशंट आले रोज पाहायला पाहिजे आता उद्या म्हणजे आज झेंड्या बिमार पण आता उद्या डेंग्या पण पडायला पाहिजे असं वाटतं मला डॉक्टर साहेब तुम्ही गप्पा नंतर मारा ना हो मग पहा इथं किती अर्जंट आहे दाबून धरलंय ना जायचंय लवकर द्या काहीतरी उपचार करा लवकर लगे कंट्रोल नाही होणार बरं बेड खराब होऊन जाईल तुमचा आता एकच बेड आहे रे बाबा या दवाखान्यात ते पण खराब नको करू बाबा बाजूला बरं तुम्ही लवकर मी उपचार करतो पाहतो त्याला काय झालं तर कुठं दुखू राहिलं झेंड्या कुठं दुखू राहिलं पोटात दुखू राहिलं पोटात कसं दुखतंय नेमकं दुखतं कसं पोटात कळ लागू राही कळ अरे कळ लागू राहिली ती माहिती आहे मला लंबी कळ लागू राहिली का हळूच कोण लागती कशी आहे लय लंबी कळ लागती पोटात जाता लागतोय डायरेक्ट पळावं लागतंय बाथरूमला पण आता तुम्ही विचारासाठी आता 10-15 मिनिटं कंट्रोल करू राहिलो मी काय खाल्लं होतं काल मी आता लय मोठं खाल्लं काल डेंग्यांनी गेलतो ना याला तालुक्याला आम्हाला दुकान टाकायचं ना ते सामान आणायला गेलतो पण काय झालं मला आता कसं आहे कधी तालुक्याला जायला भेटतं कचोरी काय समोसा काय पाणीपुरी भेळ सगळं खाल्लं ले खाल्लंय लगे 400 रुपये झालं मग एकट्याचं डेंग्याचं 50 रुपये झालं आहे की नाही इतकं म्हणजे 400-500 रुपयाचं खाल्लं नाही एकट्यानं कालच तर मला काल बरं वाटलं रात्री 10:30-11-12 वाजेपासून इतका त्रास सुरू झाला काय सांगतो मला पोटात कळ येणं पळणं संगत झालं भाऊ लगे तेव्हापासून धारच लागली खाली लिखित झाल्यासारखं थोडं म्हणजे कसं लिखित कसं होतंय तसं पडते थोडं पण येते 5-10 मिनिटांत झोम येते 5-10 मिनिटांत झोम येते काही खाल्लं पडतच नाही पाणी पिलं पाणी सुद्धा पडू राहिलं डॉक्टर साहेब काही सांगावं तुम्ही लगे नाही तर काय हो राहणार रे बघ काही डॉक्टर साहेब मला उपचार करावं मला दया राहिली माझ्या मित्राची माझ्या मित्राला त्रास हो राहिला तर मला इकडे कसं तरी हो राहिलं लगे लय जीव मात त्याच्यात जीव येतं मग तुला पण लावून देऊ का धार खालीवर मी ये इकडे तुला एक गोळी देतो त्याची म्हणजे कसं तुम्ही दोघं सोबत जाय मित्र आण मग इतका जिगरी दोस्त देतात डॉक्टर मला गप्पा दिसतोय
अरे उपचार करा बाबा डॉक्टर लवकर. पण पहिला मग तो बीपी तपास होते बरं. बीपी किती पान लागेल पहिलं. बीपी नॉर्मल वाटतंय मला तर. बीपी नॉर्मल आहे, बीपी नॉर्मल आहे. हो डॉक्टर साहेब तोंडात हात घालून मग बीपी तपासता का? नाही छाती कुठे आहे तुम्ही हात कुठं घालवायला माझ्या तोंडात घालवायले का मला का? अरे मग इलाज करायचा क्रायटेरिया थोडा वेगळा आहे बापा. मी का नॉर्मल डॉक्टर आहे का? मला माहिती आहे ना कुठून काय सगळं. मला माहिती आहे ना कुठं नस कुठं असते तर बाकीचे डॉक्टर लागले का? मी लय 25 वर्ष पुराणा डॉक्टर आहे. तसं सगळं आयुर्वेदिक उपचार करतो आपण. असं नाही दे गोळ्यान लगेच हे आपली ट्रीटमेंट होती असरदार होती पण थोड्या हळूहळू टाईम घेते जरा. मी करतो ना मग शिकवतो. तू का डॉक्टर आहे का? मी तुला काही प्रश्न विचारतो त्याचे उत्तर दे बरं का. चुकलं नाही पाहिजे. जर चुकलं तर उपचार चुकीचे होईल बरं का झेंड्या. जरा अक्कल दिमागात ठेवून जरा उत्तर दे बरोबर बरं का. विचारा तुम्ही मी आता सगळी ठिकाणावर येईल आता. किती वेळेस गेला रात्री? कुठं? अरे माकडा बाथरूमला किती वेळेस गेला तू मोकळा करायला? मी आताच होतो. जायचं नव्हतं. मी रातभर आताच होतो. फक्त 15 मिनिटं बाहेर आलतो. म्हणजे रातचा मुक्काम तर बाथरूम मध्येच केला समजा. झोपला गिपला नाही? झोप कशी लागन हो बाबा? तुम्ही काय ते झोपायला गेलतो त्याच्यात बसलच होतो ना संडासात. कशी झाली? कशी झाली म्हणजे कशी? तुम्हाला काय होत नाही का? नॉर्मल झाली ना. नॉर्मल जशी होती तशी. फक्त धाड चालूच होती रातभर. पतली होती का दाट होती? पतली होती ना पतली. मग तर तू जरा सिरियस दिसतो राव पतली म्हणल्यावर. ते पण नळासारखी चालूच म्हणल्यावर कसं आहे तो म्हणजे क्वाक बंदच झाला नाही वाटतं रातभर आहे की नाही. मग मला वाटतं असं तुला ॲडमिटच करून घ्यावं 2-4 दिवस. कसं आहे तो राहणार नाही बरं का झेंड्या. पैसे जाऊ दे तो बाप व्हायचे कडमन माहिती आहे. तो बाप मागच्या उधारीच पैसे तो पण तापाल तिथं ते पण दिले नाही अजून. पण यावेळेस मी काढतो आता चांगलं बिलच सोडत नाही तुला. मोकळं सोडत नाही जरा. 4-5 दिवस ॲडमिट व्हावं लागतं झेंड्या. काय म्हणते तो बापाला विचारतो मी एकदा. मारुती पाटील पोरगल्लीच गाठलं ना. हा जरा बेकार दिसते मला. सिरियस आहे कॅन्डिडेट. 4-5 दिवस काही फिकर नाही येत दादा. राव दा इथंच आहे की नाही. 2-4 सलाईन लावावं लागते. रोज एक सलाईन लावतो. त्यात 2-4 इंजेक्शन सोडतो. म्हणजे कसं चौथ्या दिवशी 100% राहतं लगे. हो बाबा त्याच्या बापांना काही विचारतो. बाप म्हणून सुट्टी घ्या. मी म्हणते वाटलं तर मी पैसे देईन तुम्हाला डॉक्टर साहेब. पण पोराला ऍडमिट करावं लगे. 2-4 दिवस नाही 1 दिवस शिल्लक करा. पण बिलाचं काही टेन्शन घेऊ नका. मी त्याच्या बाबा पैसे देत. मी तुमचे पैसे देते. पण पोराला चांगला इलाज करावं. एकूण एक पोर आहे मग. ते काही सांगायचं काय मला इलाजा बाबतीत 1 नंबर इलाज आहे ना आपलं. हे 25 वर्षाचा अनुभव नाही मला. 5 गावातून लोक येतात आपल्याकडे. तुम्ही का पहिल्यांदा झाले का? मारुती पाटला विचारा ना. त्याला कसं एकाच इंजेक्शन लगेच नीट केलं तुम्ही मागच्या वेळेस. हो डॉक्टर सोनाला आहे. तुम्ही आता करता का नाही हो लवकर इलाज त्या पोराचा? निसर्ग गप्पा आणले गावाचे. त्याला एक इंजेक्शन नाही तुम्ही ते जात आलो. मग पोरासाठी जीव काठीवर हो राहिलाय. त्याचा त्रास सहन होऊन नाही राहिला मला आता. मी पण जरा आहे मला. पण कसं आहे आता मला पण हळवपणा हो झाल्यावर मग मनावर पण परिणाम हो राहिला ना. मग पोराचं इतकं दुःख राहिलं तर मला वाटतं जास्त सिरियस नाही. पण तुम्ही आता काय जास्त सिरियस म्हणल्यावर काय घ्या मग ॲडमिट करून देऊन टाकले मी पैसे आता काळजावर हात ठेवून तुमचे. घ्या डॉक्टर म्हणते की त्याला ॲडमिट करा. तू राहशील नाही रे बाबा. मग काही दम निघत नाही दवाखान्याचं वासात नाही की नाही. मग लगेच जीव गुदमडतोय मच्छर बनल्याची इथं. मी कसं करतो मी जातो घरी आता. तो याची झेंड्याची माहिती थांबत येत आहे की नाही. ते काळजी घ्या बरं त्याची. मी जातो मग आता. कसं आहे मला इथं करमत नाही. मला कसं आहे आता वयानुसार कसं जमत नाही ना रे उभं राहणं. टाकतं इथं काही नाही. डॉक्टर पाय बरं काय डोकात आहे ना काही लोकांची बरोबर आहे की नाही. वास पण इथं कसं घाण येतं. मग करमत नाही लगे बाबा. मी येतोय नंतर येतो. हां घे 4-5 दिवसांनी येतो मी याला भेटायला. तुम्हाला मटणाच्या लाईनीत बरं 2-3 तास उभं राहता येतं. इथे 1 घंटा झाला नाही पोराला लहान वगैरे तुम्ही पाय करायला असेल तसं वाचू राहिला. त्या मटणाच्या लाईनीत तुम्ही 2-2 तास उभं राहता मटण खायसाठी रविवारी. एक पाहत नाही तुम्हाला. तुमच्या झेंडात दिवस नाही हो काही. खुशाल म्हणून राहिले का तुम्ही परके आहे का? लोक त्याला भेटायला आता. तुम्ही थांबायला पाहिजे. मारुती पाटील नाही तुमचं पोरासाठी पाहा कसा सब्जेक्ट होतो का. चालले पळाली घरी. माझ्या जबाबदार टाकू राहिले. त्याला मित्र मिळाला पाहिजे. वाचता होते दवाखान्यात जाऊ द्या. ते कसं मटणाच्या राणी थांबते. कसं ते मटण गोड लागतं खायला. तिथे काय भेटणार वाचून घ्यावं लागणार. मच्छर खाऊ देतील ते पळणारी शिकवत मला माहिती ते पळणारी जाऊ दे. लिंबू आपण 2 जण थांबू ना. तो आहे त्याचा मित्र. कसं मला पण एवढं गोळ्या औषध समजत ते काय लागतं काय मेडिकल मध्ये. तो मदत करशील मला जास्त खायला. जाऊ दे ये काही कामाची नाही. डॉक्टर साहेब येतो मग. ते बिलाचं काय जेवढं होईल तेवढं राहू द्या. ते लिहून ठेवा. आपले मागचे माय आहे ना 200-300 रुपये वाटतं मग इंजेक्शन करायचे. याचे पण काय 3-4 दिवस लिहून ठेवा फक्त. मी कसं आहे ते सोयाबीन इव्हिनिंगला देऊन टाकतो तुमची एकदा आहे की नाही. कसं आहे तुमच्या पण एक हाती एकदा कंपायचं आहे. पण मग आहे की नाही लिहून ठेवा फक्त. विसरू नका बरं लिहायचं. कागदावर हो लिहून ठेवा डायरेक्ट तुमच्या लिहून ठेवा. तुम्ही मग उधारीवालीचे का? माणसं दिले नाही अजून म्हणतात लगेच लिहून ठेवा. मग दवाखाना बंद पडा नाही ना. उधारीवाल्या म्हणल्यावर काय चालणार रे. हां तुम्ही सांगा बरं. मग पोट पाणी मग लेकर बाळ शिकू राहिले. मग सगळं दवाखान्यावरच आहे ना. तुम्ही म्हणता उधारीत लिहून ठेवा. नाच करा तसं करा. काय राव मारुती पाटील तुम्हाला शोभतं का? इतके पैसे कमून कायच करणार तुम्ही? घरी कपड्यात महाराज पैसे आणून तुमच्या लाखो रुपये पडेल असेल. तर डॉक्टरला द्यायला पैसे तुमच्याकडे. तुम्ही आज करता चुकूपाना. डॉक्टर साहेब कपाटात काय व्याजान पैसे व्याजानं 7-8 लाख रुपये आपल्या गावात व्याजान पैसे वाटेल तुमच्याकडे ना. म्हणजे पाहा तुम्ही पोरासाठी अजिबात जीव तुटत नाही. पैसे कमून करणारच काय एवढं मग समजत नाही. एकुलतं एक पोरग त्याला मस्त सांभाळावं. हे करावं खाऊ घालावं रोज आहे की नाही. सफरचंद लाडू हे काहीतरी करून खाऊ घालणार रोज. पोराला तर काळजी घालायची. हे पहा पैशाला किती जप्ती काय नाही. हे डेंग्या तुम्हाला सांगू राहिला पैसे कमवून पाय ना. काय ते हे लागतं. एका एकरावरून 10 एकर जमीन घेतली ना. हे रिस्ती घेतली सांगू राहिला.
चिकटपणा वागावं लागतंय आहे की नाही. असं पैसा राहून जमत नाही. नाही तर काय पैसा आलाय उतळा, पैसा आलाय उतळा. येरीस मी मला लोक हे म्हणत नाही गावात, येरीस मग वजा नाही राहिलं गावात. एका एकरून 10 एकर जमीन होते. हे मारुती पाटील म्हणत नाही मला. मी 4 चौघात गेले लोक उभं राहते राम राम राहते म्हणून तसं येरीस नाही. कोण नाही विचारत तुम्हाला, तुम्ही स्वतः म्हणता मग राम राम करते नाही वाटते. मागून शिवाय लोक तुम्हाला किती चिकडे म्हणते, किती चिकडे म्हणते आहे की नाही. मला आम्हाला माहिती ना कसं आहे, तोंडावर बोललं तुम्हाला हे होईल आता आहे की नाही. त्यामुळे बोलत नाही आता रागवण्याचा टाइम नंतर सांगतो तुम्हाला लोक काय म्हणतो म्हणतात. जा निघा लवकर, काही इज्जत नाही तुमची. हो पप्पा कवनच तुम्ही असे वागू राहिले हो. काय करणार तुम्ही पैसे कमवून मी एकुलता एक केले तुमचं. तुम्ही मला पैसे किती लावायला पाहिजे, एखादा लाख रुपये तुम्ही मला देऊन टाकायला पाहिजे माझ्या बँक खात्यात. म्हणजे कसं बरं कधी पण आडाय अडचणीला बिमार पडतो मी तुम्हाला बोलायचं काम नाही. मी आपले पैसे देत जाईन डॉक्टर आहे की नाही. तुम्ही लगे मग आपलं एवढं मोठं झालं मी 25-30 वर्षाचा, माझ्या खात्यात 1 रुपया टाकला नाही तुम्ही अजून. हे झेंड्या गेलं तो दुखणं पैशाच मागितला पाहिलं कसं कडकड बोलायला लागला. येत मला बरोबर कळ येत होती. तो खात्यात 1 रुपया टाकत नाही रे मी आहे तर कसं आहे. तो जर तो खात्यात पैसे टाकले तू आम्हाला चुनाच लावशील मागून. तेच घराच्या बाहेर काढून दोन लगन जायचं. त्याच्यामुळे काय मी आपल्या हातात सगळे पावर ठेवले अजून. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो हातात 1 रुपया नाही. नंतर पाहता येईल मराच्या वेळेस देईन तुला अंगठा लावून एखादा देन जमून गेलं तो नावावर करून टाकीन मग मराच्या वेळेस आहे की नाही. असं अजून मला मी जरी 65 वर्षाचं आहे तरी अजून मग 30 वर्ष काही फिकर नाही ना रे आहे की नाही. 100-105 वर्ष जगतोच मी, टेन्शन नको घेतो. हो झेंड्याचे बाप तुम्हाला काही कळतं नाही. होईल भांडण करायचं नाही काही पण बोल राहिले तुम्ही झेंड्याला. झेंड्याचा आधी दुःख राहील आपल्या त्याला तुम्ही उलट सुलट बोल राहिले. पोराच्या मनावर काय परिणाम होईल. आता डेंगून झेंडू करणारच आहे करणार ते दुकान टाकायचं त्याला. याचं काय झेरॉक्स काय काय टाकणार म्हणते ते ऑनलाईन सेंटरचं. तर काय आता त्याला आपण दुकान टाकलं तर कमवणारच आहे, आणणारच पैसे कमवून आहे की नाही. सध्या त्याला आपल्या गरज आहे ना. एकूण एक पोरं तुम्ही काय पैसे लावून ठेवता नाही लोकांना पैसे वाटता या जाणार आणि घरी 1 रुपया लावत नाही. कोणी बिमार पडलं काय करतात टाकता पैसे ना. तुम्ही इतकं म्हणताशी थांबतो मी संध्याकाळ आता उपचार होत नंतर तुम्ही संध्याकाळी झोपायला घरी ये जाऊन काय घरी आता डबल तुम्ही बोंबा सन माझ्या नावानं गेला घरी म्हणून. झेंड्या थांबतो रे बाबा मी इथं थांबतो. थांबणं तुमचं कर्तव्यच आहे. बाप आहे तुम्ही तुम्हाला कळायला पाहिजे काही म्हणतो उपकार करू राहिले की थांब राहील तर. आता तो बरोबर कसं बोलतो आताच उलटून बोल राहिले का बिमार असून चांगला सर किती बोलन बरं. मग स्वर्ग तुमचं नाही कधी दुसरं ते कोणाचं तुमचंच आहे. हो काका काकू तुम्ही थांबता का ते झेंड्याचे ते जो चाललाय तुमचे भांडण काय सुरू झाले आणि डॉक्टर पण तुमचे भांडण ऐकू डॉक्टर साहेब झोपले काय. काय म्हणलं डेंगा. अरे दर्शी गुंग लागली होती बोला बोल म्हणलं याचे भांडणं उसर आपण दर्शी झोप घ्या म्हणलं. झाली गुंग घेतली डोकती मार लागली तशी घेतली. आता बोला कुठलं होतो आपण. हो तुम्ही डॉक्टर आहे का कोण आहे इथं झोपा काढ राहिले. मग इतकं दुःख राहिलं काही लावून इंजेक्शन काही थांबवून त्याला. अरे पेशंट तू आहे का पेशंट विसरलो मी कोण येतं. अरे झेंडे आहे का झेंडे हा ते कुठं राहतो आपण काय झालं तुला. हा ते लागेल तुला कालपासून लागेल वाटतं. बरोबर आहे. अरे मग ध्यानावर कसं ते रिकवर व्हायला 10 मिनिटं लागते मला. झालो आता रिकवर झालो. कसं ते वाय माणूस विसरतो मी माणूस काय झेंडे आता तुला पण काय तू समजा ना म्हातार पण कसं होतं. काय उराल तो काय उराल काय खाल्लं तो का. डॉक्टर साहेब सगळे हिस्ट्री सांगितलेलं मी तुम्हाला विसरले का तुम्ही मला विसर बोल दिसते मला कसे विचार करता काय नाही. मग खालून लागेल रातभर बाथरूम मध्ये समस्या कधी घालले चालू केलं. बोला आता पुढं करा उपचार लवकर. मला तू डायरेच्या लक्षण दिसते राहू झेंड्या. हां डायरिया झाला 100% तुला आता 4-5 दिवस ॲडमिट करावं लागतं. तू सगळं साहित्य घेऊन आलं असेल तुझ्या घरचे. नाही साहित्य घेऊन आले आम्ही काय लागतं. ते अंगावर कपडे घेऊन या म्हणजे 2-4 दिवस थांबावं लागेल तुम्हाला. आता याला कसं आहे पोराला तकलीफ चालू दे याचा ते कायमचं बसूनच टाकतो मी. म्हणजे कसं त्याला 18 दिवस जायचं काम नाही पडलं पाहिजे. 18 दिवसांनी एकदा जावं लागेल त्याला अशी ट्रीटमेंट करतो मी आता. तुम्ही डॉक्टर कोणी असे नका ट्रीटमेंट करू बाबा काही पण चांगली ट्रीटमेंट करा. एखादं 100-1 रुपये शिल्लक घ्या मागं नाही येत आता. झेंड्या तुला आता सलाईन लावलं बरं हालू गेलो नको. ते सुई लावेल तुला सुई गिट वचन. मी काय म्हणतो आता आराम करलं की मस्त झोप टाकते तुला. आणि त्याला 2-4 इंजेक्शन पण सोडे बरं का म्या तर मस्त आराम कर. तू मस्त पाय आता पोटाला कसं चुन लागते आतून झोमंदर सग बरं का. घाय भरायचं नाही. ते कसं आहे आता इलाज करणं ते बॅक्टेरिया जे डायरियाचे मरून जात त्यांना बरं का. तू आता टेन्शन नको घेऊ मस्त झोप आणि लंपी गाढ झोप घे. म्हणजे कसं तू शांतता वाटेल बरं का. हालचाल करू नको. डॉक्टर साहेब थांबलं पाहिजे हो. पोटाचं लय झोप येऊ राहील पोटाला लयच कळ लागते. पण आता कंट्रोल करतो मी. कसं तुमच्या याच्यात हे पण नाही ना बाथरूम पण नाही तुमच्या दवाखान्यात. ताजा दवाखाना बांधला होतो मी. अच्छा माझ्यासारखे प्रश्न आहेत ते काय करावं किती कंट्रोल करणार आहे. हा ते सुतळ बॉम्ब फुटल्यासारखं फुटवणं एकदम पोट मग. आता बरं कंट्रोल करतो मी आता 1-1.5 तास. ते बाहेर आहे संडास बाथरूम आहे ना रे बाबा. तू कोण म्हण नाही म्हणून आहे जरा ते कसं आहे बरं नाही दर्शक काय की नाही. तू यूज होत नाही तुझ्यासारखे पेशंट येत नाही माहिती जास्त आहे ते साफ करून घ्यायला तुम्ही ते कंपाऊंडरला आमच्या आहे की नाही. तुला पेशंटला कधी आहे की नाही ते वाशरूम तुलाच तर ते आलं गेलं अर्जंट सांग बरं का. कमी काढ नको करू आहे की नाही. आपलं दवाखाना लहान आहे चांगला स्मार्ट आहे एकदम. नाही काही टेन्शन नाही घ्यायचं. मोकळं पण होऊन जायचं. तो सलाईन मारत बंद करू आपण. फक्त सांग बरं आलं गेल्यावर आता मग येणारच नाही रे. डॉक्टर 25 वर्ष जाणवं बरं 100% पाहिजे. असे 4-5 इंजेक्शन सोडेल मी तुला. आता झोपण लागते आणि येत पण नाही पोटाला झोप पण नाही येणार. आली दादी लगेच संध्याकाळच्या टायमवर येणार आहे की नाही. आता सध्या 2-3 तास तुला काहीच होत नाही. झोप तो आरामात आता. डॉक्टर साहेब राहीन का झेंड्याचं राहीन का. अरे डेंग्या एवढाले पेशंट मी एका रात्यात दुरुस्त करून पाठवले वापस. तू मला सांगू राहीन का 25 वर्षाचा अनुभव आहे मला. येरीच लोक 5 गावून येत नाही माझ्याकडे
सांगू लागे का आजचं पेशंट आहे माझ्याकडे झेंड्यासारखे पडेलच असते माझ्याकडे 8-10 दिवसानंतर आहे की नाही. कसं आहे आपले लोक माझ्याकडे येत नाही ना रे, लोक जसे तालुक्याला तिकडे, पण गावातला दवाखाना सोडून तिकडे जाते लोक माझ्या विश्वासच नाही ना. लोक म्हणते काय आहे, गावातलाच नाव डॉक्टर आहे, गावातला डॉक्टर आहे. गावातल्या डॉक्टरची लोकांना किंमत राहत नाही, तिकडे तालुक्यात जातील तिकडे 1000-1500 रुपये देतील. मी कसं आहे 200-300 रुपयात काम निपटवतो तिकडे, ते पण उधारीत पुन्हा आहे की नाही. कसं आहे आपला इलाज कसा आहे एकदम टाकाटक आहे. आपण भले 2-4 दिवस ॲडमिट करून घेतो लोकांना, पण कसं आहे इलाज कसा असतो आपला 100% इलाज होतो ना रे आहे की नाही. डबल जायचं यायचंच काम नाही दवाखान्यात 2-4 महिने इतका इलाज टॉप असतो आपण. त्याच्यामुळे काय आहे आपण कसं आहे गावातले माणसं आहे म्हणून चांगला इलाज करतो, नाही तर काय तालुक्यात जाऊन पहा बरं डॉक्टर कसे लोक वाढते तुम्हाला तर एका गोळी फ्री देते, एका इंजेक्शनवर एक इंजेक्शन फ्री आहे. पण मी कसं आहे आटोक्यात आटपवतो ना आपलं सगळं. आता काय आहे झेंड्याचं किती बिल होणार आहे, 2-4 हजार बिल होईल. तेच जर तालुक्याला तुम्ही ॲडमिट 10-12 हजार झालं असतं. म्हणजे कसं 100% 50% बचत हो राहिली तुमची, त्यात भाडं थोडं वाचू राहिलं, डबल गाडी करून जा नाही करून जा आहे की नाही. झेंड्यासारखं पेशंट म्हणतात झेंड्याला अर्धी गाडी लागते जागा आहे की नाही. काय बरं आता किती पैसे वाचले मी तुमच्या तर. मारुती पाटलाच पोरगा आहे तो, पैशाचं मागं पुढं नाही पाहिजे डॉक्टर साहेब, उधारीत का व्हाय ना, जितकं लागेल तितकं लावा तुम्ही. मारुती पाटलाच पोरगा आहे की नाही. लोकांना नाव घेतलं पाहिजे मारुती पाटलांनी किती पैसे लावले म्हणून त्याच्या पोराला, साधं इतकं बिमार पडत किती पैसे लावले, लोकांना नाव घेतलं पाहिजे शेवटी आहे की नाही. कसं आहे मारुती पाटलाच नाव आहे, इज्जत आहे गावात आहे की नाही. मारुती पाटील म्हणजे पोरावर 1 रुपया येत नाही खर्चायला म्हणाले एवढे काय तोंडवर करून. झेंडा देखो बोलला का रे, मला असं गुणगुण झाल्यासारखं वाटलं, काना होती काहीतरी. नाही मी कुठं काय बोललो, मी मला बोलायचं आवसन तरी काय ते मच्छर गिच्छर गुंगून केला तुमच्या कानात होती. माहिती तुम्ही मारुती पाटील कसे घासेले एकदम तुम्ही चिकट आहे एकदम. ते उधारीत पैसे दिले मी मागे 2 इंजेक्शन घेऊन गेले फुकटात आपले, अजून म्हणतात उधारीत आणि याचं पण म्हणतात उधारीत. पण आता मी झेंड्याला सोडतच नाही जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही ना, सरांनी लावतच राहील अजून बिल करेल. मग पहा तुम्ही आता 4 दिवस म्हणेल मी, नाही तर 8 दिवस वाढीन आणखी मग हातात त्याचा झेंड्याचं बसवायचं का पांगवायचं म्हणून आहे की नाही. जर तुम्ही पैसे देत असाल टायमावर तर मी बरोबर त्याला चालते ती सुट्टी देतो, नाही तर मग पहा मग महिनाभर सोडतच नाही त्याला. पैसा काय करता हो तुम्ही सोनाला डॉक्टर. मी आता जातो घरी, उद्या पैसे घेऊन येतो, ॲडव्हान्स पैसे घेऊन टाका तुम्ही. आता मागचे पण 300 रुपये नाही, काय 3-4 हजार रुपये होईल ते काय ते जाऊ द्या. एकदा झेंड्याला केले तो दवाखाना आहे नाही, आज समजा ते वर लय मोठं दवाखाना केला झेंड्याचा आपण आहे की नाही. तेवढंच लोक नाव घेतो इतका पैसा लावला म्हणून मारुती पाटला. कहू काका तुम्ही मारुती पाटील म्हणता नाही स्वतःला, झेंड्याला उपचार करायला तुम्हाला इतकं हे लावू राहिलं तुम्हाला 2 महिन्यात 2 वर्षातून किती 2 वर्षातून मला वाटतं एका दिवस बिमार पडत असेल त्यात तुम्ही काचकूच करता पैसे लावायला निसत म्हणता मग इथे जाऊन तितके इज्जत लोक मग नाव घेते असं तसं सांगू राहिले. स्वतःच्या पाराला पैसे लावायला तर मागे पुढे पाहू राहिले पोरगाचं पाहा ना गाला राहिला नाही त्याला, मग कसं तरी राहिलं याच्याकडे झेंड्याकडे पाहून लगे. पण तुम्ही त्याला पैसे लावा आता, नाही तर पहा मग तुम्ही. अरे डेंग्या तो भावना समजू शकतो मी, तो ते मित्र पण पोरगा आहे तो. आता मला माहिती त्याला मी किती पैसे लावले किती नाही, तू काय सांगतो लावूच राहून त्याला पैसे पाय बरं. मग कटकन 4,000 रुपये झाला मी आता तेवढं 4,000 रुपये व्याजन दिले असते पाय बरं किती झाले असते. कसं मी 1-1 रुपये कमवून 1 एकरून 10 एकर जमीन घेतली, लोकांना 7-8 लाख रुपये दिले माझ्या गावात येरीच नाही देईल. असे पैसे कमायचे काय विनाकारण पैसे नाही कमवत आपण. 1 रुपयाचं हे करतो आपण, 1 रुपया कोणाला लावला तर 2 रुपये द्यापासून आपण वापस घेतो. जसं एवढं दिमाग चालतो आपल्याला. बस झालं तुम्ही जा घराकडे, तुमचं काम काही काय फायदा नाही. गप्पा मारायला 1 नंबर जा, पण आपण पैसे आणा द्यायला असेल तर, नाही बँकेत तुमच्याकडे असेल बँकेतले काढा, नाही तुम्हाला व्याजाने जाते मग गोळा करून आणा पैसे देऊन टाका. आणि इथून पुढे जरा कुटुंबाला पैसे लावायचा निसत पैसे आले की व्याजन लावा, पैसे आले व्याजन लावा, ते व्याजन पैसे लावायचं असेल मग काही पुरतच ते लावा म्हणत होता काय तुम्ही मध्ये लावा ना, पण कुटुंबाला पण लावा ना. नाही एकदम पैसे मागायला बोलाल तुम्ही, चांगलं खाल्लं फिरलं पाहिजे कुटुंबाला आहे नाही आपलं चिंते. आता मी तुम्ही जायचं म्हणतो मला सांगते, पण तुम्हाला मी बोलायला लागेल तुम्हाला रागतो. काकू तुम्ही बोलता ते खरं आहे, तुम्ही एकदम खरं बोलता. पण काय काकाच्या मनात पोचतं ते लागत नाही द्यायचं लगे हेच होतं लगे टेन्शन येते. तुम्ही बोलले गेले मग भांडण होते घरात आहे की जाऊ देता चालते ते म्हणते ना 1 एकरून 10 एकराला गेले जाऊ देता. कोण आता किती दिवस टिकतं आमचं झेंडू मित्र चांगला म्हणून आहे नाही एखाद्या कोण खाल्ला असता तर थांबणार डेंगा तू मन नीट होते ना. आता कारभार नाही झालं का तुम्ही काय होतं बस झालं मग इतकं परेशान होऊन 1 रुपये तर चालला उराले मला. आता दाखवतच मी पोरगं म्हणजे कसं असतं चांगलं आहे म्हणून मी ऐकून घेतलं. काय ना आपले मित्र पाय बरं किती भांडणं करते काय दारू घेऊन जाते व्यसन करते. आपण व्यसन काही करतो का काहीच नाही करे. 1 रुपये त्रास दिला आता लोक. आता कारभार माझ्याकडेच घेतो मी पाय आता कधी प्रगती करतो आणखीन काय. आता मला फक्त नीट होत येतो काय कारभार माझ्याकडे घेतो झेंडे नाटके उडवा लागतो. बिमार आहे भाऊ, बिमार सारखं आहे जात शहाणपणा करू तो बाप आहे अजून जिंदाबाद. 30 वर्ष अजून काही फिकर नाही. 30 वर्षानंतर देईन मी त्याकडे कारभार. जेव्हा मला चालता येणार नाही, बेडून उठता येणार नाही, दिसणार नाही, डोळ्यात काही खाणं ऐकू येणार नाही, तेव्हाच मी कारभार हातात देईन. तेवढं मी काही कारभार हातात देत नाही. तू स्वप्नावर पाहू नको कारभार हातात घ्यायचा नाही. जर मी सांगेन तसं प्रमाण वाढायचं. मी जितके पैसे देईन तितके खर्चायचे आहे की नाही. कमाई तो दुकानदारी टाकलं डेंगे तो तरी मला हिशोब लागणार रोजचा आहे की नाही. किती रुपये लावले किती आले काय कोणाला उधार दिलं काय दिलं आहे की नाही. 1-1 रुपयाचा हिशोब घेणार मी. छान पट्टे नाही करायचे आपल्या पुढे. जसं मारुती पाटील म्हणतात मला येरीच नाही. मारुती पाटील सारखं कंजूस मला मी आता खाल्लं नाही बाबा माझ्या 25 वर्ष कारगिरी. का डॉक्टर साहेब काही म्हणले तुम्ही मला. नाही मी काय म्हणणार आहे. मी तुमच्यासारखा थोर कोणी थोर बाप नाही पाहिला नाही. झेंड्याला तुमच्यासारखा बाप भेटला मी धन्य हे झेंड्यात धन्य झाला बरं का. त्या तुमच्या पोटी झालं तुमच्या म्हणजे तुम्ही त्याचे बाप झाले.
आणि त्याच्या माझ्या पोटी आणि तुमच्या म्हणजे मायाबापाच्या पोटी जन्म घेऊन झेंडा धन्य झाला धन्य. त्याला पुढच्या जन्मात तुमच्यासारखे मायबाप न भेटू अशी प्रार्थना करतो मी. हो डॉक्टर चुना लावे, तुम्ही दुसरा लावता ना चुना म्हणून मला चुना नका लावू. मला सगळं समजतं ते उलट्या उठाली म्हणून आपलं कसं आहे. मीच ठीक आहे म्हणून पोरगं चांगलं राहिलं चांगलं निघलं ते. मग ते काय तांबाखू सोबत बसलं असतं, दारू पेरलं असतं, त्याला फिरत म्हणलं असतं. भलाही त्याला काही काम केलं नाही पण काही गमावलं तर नाही. काही व्यसन तरी लावलं द्याल त्याला आहे की नाही. दुकान टाकून देत त्याला पाहते कसं कमावत होतं. घरी पाहा ना आता घरी रोज नाही 500-1000 रुपये त्याला तरी आणूनच ना ते आहे की नाही. त्याच्यामुळे कसं आहे आता पोरगं चांगलं निघतं तेव्हा चांगलं आहे. ते कसं आहे लवकर पोराच्या हाती कारभार द्या ना तर पोरगं बिघडतं. ते मुद्दा मी त्याच्या हातात पैसा आला असता पैसा भाकडचा उडवला असतं. 10,000 जेव्हा जाय 10 रुपयाला जाय इकडे वाटा कर तिकडे पार्ट्या कर 1 रुपया दिला नाही. त्याच्यामुळे काय पोर कसं आहे आपला हे जे म्हणलं ते उठ म्हणतंय बैस म्हणत बसतंय आहे की नाही. म्हणजे उद्या ते आपल्याला काय त्याच्या हात कारभार लात मारून घरात बाहेर काढायला म्हणते आहे की नाही. त्याच्यामुळे कसं आहे मी पण लई हुशार आहे आजकालची जमाना. पाहू बसेल मी 10-12 म्हणजे गाव फिरून येईल मी येईलच नाही. मारुती बाडेक म्हणते मला गावात. बरं माती जा तुम्ही आता आराम करा. नाही तर काय गप्पात आमचा टाईम घालचा. दुसरं पेशंट पाहून तुम्ही आता जा तुम्ही. या उद्या गेल्या भेटायला. खाऊ काका जा बरं तुम्ही घरी. आणि ते भाकरी टाकून ना मायला मी वाटतं तुम्ही मला सांगा भाकरी टाकायचं उद्या भाकरी घेऊन आमच्या आहे की नाही. आज आम्ही खातो हॉटेल इथं कुठं तरी पण उद्या या आहे की नाही. पप्पा जा तुम्ही लवकर लेट खाल्लं तुम्ही मग. हा जा जा झेंडा जा तुम्ही लवकर घरी. ते ते वासर बायला पाणी दिलं पाहिजे घरी पण कोणी पाहिजे ना आपले घरावर द्या तेव्हा चांगलं लावून घ्या आपण बरं. पैसा आला घरात त्याच्यामुळे म्हणलं बरं. उद्या किती या भाकरी इकडे घेऊन या डेंग्याचं मला सांगा. आणि ते आता काय आता गावातले लोक पण येणंच उद्या भेटायला. ते त्यांचा मुख्य अध्यक्ष सरपंच ते येणारच उद्या भेटायला. झेंडे काय खासे काय सांगू काही भांडण झालं तरी झेंड्या त्याच्यावर घेऊन जातो ना त्यांचा मुख्य अध्यक्षकडे. कसं आहे ते झेंड्याला मानते ते सरपंच त्यांचा मुख्य अध्यक्ष 100% काय माहिती झालं झेंड्याचं दुःख लागलं झेंडा संदेश लागेल म्हणून 100% उद्या दाखवलं जाणार आहे. आणि तुम्ही पण जरा उद्या व्यवस्थित आंघोळ कपडे नाही घालणार बरं. ठीक आहे जातो मी माहिती आहे तुम्हाला मग काटा आला म्हणून काय पण मारुती बाटल कोणाच काटा येत नाही. जातो मी आता उद्या येतो सरपंच ते माहिती मला उद्या येणार भेटायचं काय झालं काय नाही. त्यांचा मुख्य अध्यक्ष म्हणून येणार उद्या येतोच मी भेटायला. येतो डॉक्टर साहेब काळजी घ्या बरं काळजी घ्या पोराची आमच्या एकुलते पोर काय आम्हाला. ना काय जा निघा लवकर काही ना काही लोक खाली